और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, deep freezers, Visi cooler, LED televisions, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगर महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या म्हणून नियुक्ती झाल्यानंतर काँग्रेसच्या नगरसेविका अंजली साळवे यांच्या महानगरपालिका काँग्रेस कार्यालयाचं उद्घाटन उत्साहात संपन्न झालं। या कार्यक्रमाला काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई, माजी आमदार तथा प्रदेश काँग्रेसचे महासचिव राजन भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी उपस्थित मान्यवरांनी अंजली साळवे यांचं अभिनंदन करत विरोधी पक्षनेत्या म्हणून जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रभावीपणे काम करण्याच्या शुभेच्छा दिल्या। महापालिकेत नागरिकांच्या समस्या, विकास कामं आणि लोकहिताच्या प्रश्नांवर काँग्रेस पक्ष सातत्याने आवाज उठवेल असा विश्वासही मान्यवरांनी व्यक्त केलाय। कार्यक्रमाला काँग्रेस पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते तसेच शहरातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्घाटनानंतर पत्रकारांसाठी आयोजित चहा आणि चर्चा कार्यक्रमात शहरातील विविध विषयांवर संवाद साधण्यात आला। अतिशय आनंदाची बाब आहे की ताई एकट्याच निवडून आल्या तरी ही अतिशय महत्त्वाची पोस्ट, म्हणजे इथे मेयरच्या नंतर काही जर महत्त्वाची पोस्ट असेल तर ती विरोधी पक्षाचे नेता ही पोस्ट असते आणि ती ताईंना मिळाली हे याचा आनंद आम्हा सगळ्यांना झालेला आहे। ताई अतिशय चांगल्या रीतीनं काम करतात। तिसऱ्या वेळेला ते निवडून आलेले आहेत आणि इथल्या जनतेने त्यांच्यावर तसा प्रेमाचा वर्षावच केलेला आहे। आत्ताच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने निवडणुका झालेल्या आहेत तुम्हाला माहिती आहे, पैसे कसे पसरवले, काय काय केलं, असं असून सुद्धा त्या निवडून आल्या। याचं कारण त्यांनी ज्या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने काम केले त्याचा तो भाग आहे आणि म्हणून खास आम्ही त्यांचं अभिनंदन करण्यासाठी म्हणून इथे आलेलो आहोत। त्याच्याचबरोबर इथे उल्हासनगरमध्ये त्या एकट्या जरी असल्या तरी त्या विरोधी पक्षाच्या नेत्या असल्यामुळे उल्हासनगरचे सगळे प्रश्न त्या मांडत राहतील, म्हणजे एका वॉर्डापुरतं मर्यादित त्या राहणार नाहीत। आणि विशेष म्हणजे ही कॅबिन त्यांना मिळालेली असल्यामुळं त्यांना मानणारे जे कार्यकर्ते आहेत ते कधीही त्यांच्यासाठी हे दरवाजे उघडे असतील आणि सगळ्या प्रश्नांची चर्चा सभागृहात त्या लावून धरतील। आज इथे उल्हासनगरमध्ये काँग्रेस पक्षासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे की विरोधी पक्ष नेता आमच्या इकडे निवडणूकच्या नंतर विरोधी पक्ष नेता म्हणून आमच्या नगरसेविका अंजली साळवे यांची निवड झाली। महापौरांना तशी त्यांनी मान्यता दिली आणि त्यानंतर आज पहिल्यांदाच इथे महापालिकेत काँग्रेस पक्षाचा विरोधी पक्षाचा दालन हे उपलब्ध झालं असल्याने त्या दालनाचं उद्घाटन करण्यासाठी आज आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्यसभाचे सांसद हुसेन दलवाई साहेब व माजी आमदार राजन भोसले साहेब हे दोन वरिष्ठ नेता काँग्रेस पक्षाच्या वतीने इथे आले होते या दालनाच्या उद्घाटनासाठी। आणि येणाऱ्या काळामध्ये या दालनाच्या माध्यमातून जनतेची कामं या इकडनं होतील आणि कुठेतरी विरोधी पक्षाला जो आवाज, एका बाजूला सत्तेचं वजन जास्त असल्यामुळे तरी देखील विरोधी पक्षाचा आवाज आपण जनतेचा सभागृहात नेण्यासाठी किंवा इथली काही कामं असतील त्यासाठी येणाऱ्या काळात आज याचं उद्घाटन झालं, येणाऱ्या काळामध्ये दालन सर्वांसाठी उपलब्ध राहील। मग आम्ही जसं म्हणलं की जरी विरोधी पक्षात एकमेव नगरसेवक काँग्रेसचा असला तरी आम्ही असं मानतो की पत्रकार असेल, सोशल मीडिया असेल किंवा सिव्हिल सोसायटी असेल, ही सर्व विरोधी पक्ष आहेत आणि त्यांचा आवाज उचलण्याचं काम आमच्या नगरसेविका सभागृहात करतील आणि आम्ही रस्त्यावर उतरून करू। ज्या कोणत्या नागरिकांना कुठेही न्याय भेटणार नाही त्यांना इकडनं न्याय देण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात येईल। यासाठी या दालनाचं उद्घाटन झालंय, त्यासाठी आपल्या सर्व पत्रकारांचे देखील आभार आणि येणाऱ्या काळामध्ये आपण आम्हाला या पुढच्या कामासाठी आपण साथ द्याल हीच अपेक्षा करतो। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, उल्हासनगर।
ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.